नमस्कार भक्तांनो. मकर संक्रांती म्हटलं की आपल्या मनात आणि डोळ्यासमोर एक वेगळाच आनंद, एक वेगळाच पवित्र भाव निर्माण होतो. कारण हा सण केवळ तिथीपुरता मर्यादित नसून तो निसर्गाशी, सूर्याशी, जीवनशैलीशी आणि आत्म्याशी जोडलेला महान संस्कार आहे. आणि म्हणूनच मकर संक्रांती म्हटलं की लगेच आठवतात तिळगुळ, दान, हळदी कुंकू, गोड बोलण्याची परंपरा आणि एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश. पण मित्रांनो, आपण कधी शांतपणे विचार केला आहे का की संक्रांतीच्या दिवशी फक्त तिळाचाच दान का केला जातो? तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, साखर, फळं, धान्य इतक्या वस्तू असताना तिळगुळालाच इतकं मोठं स्थान का दिलं गेलं आहे? तिळदान केल्याने पाप नष्ट होतात असं शास्त्र ठामपणे का सांगतं? आणि सर्वात गूढ प्रश्न म्हणजे मृत आत्म्याशी तिळाचा नेमका काय संबंध आहे? आजच्या या कथनात आपण तिळदानाचा उगम, त्यामागील पौराणिक कथा, ब्रह्मदेवांचा आशीर्वाद, सूर्यदेवांची उष्ण शक्ती, विष्णूची पालन शक्ती, शिवशंकराची पापनाशक कृपा, यमराजांचा वरदान स्वरूप आश्वास, गरुड पुराणातील मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास, तिळाचा शास्त्रीय आणि आयुर्वेदिक गुणधर्म, संक्रांतीच्या थंड वातावरणाशी तिळाचा संबंध, तिळदान कसं करावं, केव्हा करावं, कुणाला करावं आणि ते करताना मनात कोणती भावना असावी, हे सर्व अगदी हळूवार, सोप्या आणि समजेल अशा भाषेत आपण जाणून घेणार आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा उत्तरायणात प्रवेश, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात. आणि शास्त्र सांगतं की उत्तरायण हा देवाचा काळ आहे, सकारात्मक ऊर्जेचा काळ आहे, आत्मशुद्धीचा काळ आहे. म्हणून या काळात केलेलं दान कधीही व्यर्थ जात नाही. त्याचं पुण्य अनेक जन्मांपर्यंत टिकून राहतं. आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी संक्रांतीच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, तिळदान, गाईला चारा देणं, गरजू लोकांना मदत करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. कारण अशा दानामुळे केवळ देणाराचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं आणि वंशाचं कल्याण होतं. पापांचे ओझे हलके होते, पूर्वज तृप्त होतात आणि घरात लक्ष्मी, आरोग्य आणि शांततेचा वास दरवळतो. पौराणिक कथेनुसार सृष्टी निर्माण झाल्यानंतर जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं पृथ्वीवर धर्म कमी होऊ लागला. माणूस स्वार्थी झाला, लोभ, क्रोध, अहंकार वाढू लागला, दानधर्म मागे पडला. तेव्हा देवतांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. ब्रह्मदेवांनी दीर्घ ध्यान केलं आणि त्या ध्यानातून उठताना त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब पृथ्वीवर पडले. आणि त्या घामाच्या थेंबापासून एक लहानसं पण अत्यंत शक्तिशाली बीज उगवलं. ते बीज म्हणजे तीळ. म्हणूनच तिळाला दैवी उत्पत्ती असलेलं धान्य मानलं जातं. आणि तिळदान केल्याने ब्रह्मदेव प्रसन्न होतात असं शास्त्र सांगतं. पुढे सूर्यदेवांनी तिळामध्ये उष्णता आणि तेज भरलं. विष्णूंनी संरक्षण आणि पालनशक्ती दिली. शिवशंकरांनी पाप नष्ट करण्याची शक्ती दिली. आणि यमराजांनी वरदान दिलं की जो मनुष्य आयुष्यात तिळदान करेल, विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी, त्याला यमलोकात कठोर यातना भोगाव्या लागणार नाहीत. गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास अत्यंत कठीण असतो. तो अंधार, थंडी, भूक, तहान आणि भयाने भरलेला असतो. पण ज्या आत्म्यासाठी तिळदान केलं गेलं आहे किंवा ज्याने आयुष्यात स्वतः तिळदान केलं असेल, त्या आत्म्याला त्या प्रवासात शीतलता मिळते, अन्न मिळतं, संरक्षण मिळतं आणि त्याची वेदना कमी होते. म्हणूनच श्राद्ध, तर्पण, पिंडदान या सर्व विधींमध्ये तिळाशिवाय काहीही पूर्ण मानलं जात नाही. शास्त्रीय आणि आयुर्वेदिक दृष्टीने पाहिलं तर संक्रांतीचा काळ हा वर्षातील सर्वात थंड काळ असतो. या काळात शरीरातील उष्णता कमी होते, वातदोष वाढतो, सांधे दुखतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि तीळ हा उष्ण, स्निग्ध आणि बलवर्धक असल्याने तो शरीराला ऊब देतो, रक्ताभिसरण सुधारतो, हाडं मजबूत करतो
आणि आरोग्य सुदृढ ठेवतो. म्हणूनच तिळगुळ, तिळाचे लाडू आणि तिळाचे पदार्थ खाण्याची तसेच दान करण्याची परंपरा निर्माण झाली. तिळदान करताना सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं. तीळ हातात घेऊन मनापासून संकल्प करावा की हे दान माझ्या ज्ञान अज्ञान पापांचा नाश करो, माझ्या पूर्वजांना तृप्ती देऊ, माझ्या घरात आरोग्य, शांती, प्रेम आणि समृद्धी नांदो. कारण दान हे केवळ हाताने दिलेलं नसून मनाने, भावनेने, श्रद्धेने दिलेलं असलं तरच त्याचं पुण्य मिळतं. महिलांनी संक्रांतीला तिळगुळ वाटणं, हळदी कुंकू करणं, गोड बोलणं आणि कटुता सोडणं हे केवळ सामाजिक रीतिरिवाज नसून सौभाग्य, वैवाहिक सुख, कुटुंबातील ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा अत्यंत पवित्र संस्कार आहे. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ देणं म्हणजे केवळ तीळ देणं नाही, तर आपल्या अहंकाराचा, रागाचा, द्वेषाचा त्याग करणं आहे. पूर्वजांचे ऋण मान्य करणं आहे. शरीर शुद्ध करणं आहे. आत्मा हलका करणं आहे आणि जीवनात गोडवा पसरणं आहे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा अमूल्य संदेश दिला आहे की संक्रांतीला तिळदान करा, गोड बोला, मन स्वच्छ ठेवा आणि पुण्याचा साठा वाढवा. कारण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या एका वाक्यात संपूर्ण मकर संक्रांतीचं तत्वज्ञान, धर्मशास्त्र आणि जीवनाचा खरा अर्थ दडलेला आहे. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.